श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. कानिफनाथांनी प्रदीर्घ नाथ संप्रदायाचे काम केले. धर्माचे संस्कृती रक्षण केले. कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले, धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले. नाथपंथांचे कार्य करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी संजीवनी समाधी घेतली. कानिफनाथ मंदिर हे एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे. श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे. नंतर सभामंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे. तेथे नाथ विश्रांती करत. समोरच एक होमकुंड आहे. नंतर समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे. तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्रनाथांच्या मंदिराचे दर्शन भक्तांना मिळते. समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे, जेथे जाण्याकरता भुयार आहे व तो एक पूर्वीच्या स्थापत्यशास्त्राचा आदर्श नमुना आहे. नंतर नाथांच्या गादीघराशेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे. त्यातील भगवान विष्णूंची मूर्ती इतरत्र कोठेही पाहावयास मिळत नाही. त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे व तेथे असलेल्या खिडकीमधून गार हवा येते व गावाची पश्चिमेकडील पाहणी करता येते. विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथांचे मंदिर व पारायण ठिकाण आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानी मातेचे मंदिर असून तेथे डाळिंबाचे झाड आहे. त्याला भक्तजनांनी पूर्वी नाथ भक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधत व त्या डाळिंबीच्या झाडाला काही भक्त तरी संकल्प नवस करून नाडा बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पाहून भक्तजनांच्या व्यथांचे निर्दालन करतात. श्री समाधी मंदिरामध्ये श्रीनाथांची संजीवनी समाधी असून श्री कानिफनाथांच्या मनमोहक अशी संगमरवरी दगडाची मूर्ती तसेच नाथांचे वाहन असलेला व कान्होजी आंग्रेंनी दिलेला पितळी घोडा व दत्तात्रयांची मूर्ती आहे. फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजे रंगपंचमीला मढीला कानिफनाथांची यात्रा भरते. या यात्रेला साधारणतः 10 ते 20 लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आदी प्रांतांमधून येतात. 18 पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे. तेथे त्यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीच्या गाढवांचा बाजार भरतो. मढीची रेवडी तर प्रत्येकांची आवडीची आहे. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला